नमस्कार मंडळी, मी शुभांगी। आज आपण बघणार आहोत हुरड्याची भाजी कशाबरोबर खायला चांगली लागते आणि कशा पद्धतीने बनवली जाते। तर वेळ वाया न घालवता पटकन आपण सुरुवात करूया भाजी बनवायला। तर मार्केटमध्ये आता खूप सारा वाटाणा आलेला आहे, स्वस्त पण आहे आणि खायला पण एकदम भारी लागतो, सगळ्यांनाच आवडतो। त्याच्यामुळे ना माझ्या नवरोबानं इथे ना 2 किलो वाटाणे आणले होते। तर मी एका वेळेला सगळे वाटाणे पहिला सोलून ठेवणार आहे, म्हणजे फ्रीजमध्ये एकतर जागा पण अपुरी असते, बाकीचं मटेरियल ठेवायला वाटाणा ठेवला की अडचण होते। त्यामुळं ना म्हटलं सगळा वाटाणा मस्तपैकी बसून सोलून एका भांड्यामध्ये स्टोअर करून ठेवलेला बरा असतो। तर इथे वाटाणा पहिला सगळा सोलून घेते। आणि आता महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, ह्या सीझनमध्ये वाटाणा जो एकदम प्युअर मिळतो ना, तो एरवी कधी मिळत नाही। म्हणजे आपण बेकरीमधून वगैरे असा वाटाणा आणतो ना, जेव्हा वाटाण्याचा सीझन नसतो तेव्हा, तर त्याची चव आणि हे ओरिजिनल वाटाण्याची चव ना थोडीशी वेगळी लागते। थोडीशी म्हणण्यापेक्षा खूपच वेगळी लागते। म्हणून मी ना आता वाटाण्याचा सीझन आहे तोपर्यंत 2 दिवसाला वाटाणाच बनवायचं चाललेलं आहे माझं तरी ना, त्याच्यामुळे माझं भाजीचं पण तसं टेन्शन गेलंय। तर आता ना आपण हुरड्याची भाजी म्हणजे काय माहिती आहे का, बऱ्यापैकी तुम्ही हुरडा म्हटल्यानंतर आपण शेतात पार्टी करतो हे आठवलं असेल, तुमच्या चेहऱ्यासमोर एकदम चित्र दिसलं असेल की चला हुरडा म्हटल्यावरती हे असंच। पण मी ना आत्ता जी भाजी बनवणार आहे ना, तो वाटाणा घेतला मी, तर एक बाऊन भरून, म्हणजे एका वेळेची भाजी मी आता बनवते। बाऊन भरून एक वाटाणा घेतलाय आणि तो वाटाणा ना आपल्याला मीडियम गॅसवरती छान असा कलर चेंज होईपर्यंत आणि खायला एकदम चांगला लागेपर्यंत मी वाटाणा भाजत भाजत मूठभर वाटाणा इथे खाल्लेला आहे। छान असा ना वाटाणा म्हणजे एक टम्म फुगलेला वाटाणा मीडियम होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। वास पण छान येतो आणि लगेच समजतं आपल्याला वाटाणा आपला परफेक्ट आतपर्यंत शिजलेला आहे किंवा भाजलेला आहे। भाजलेला वाटाणा असा खाऊन बघा ना, काय टेस्ट लागतं। तर इथे ना वाटाणा छान असा भाजलाय, मी इथे ना काहीही घालायचं नाहीये, म्हणजे तेल वगैरे असं काही घालायचं नाहीये। वाटाण्याचा कलर चेंज होईपर्यंत ना मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत आपल्याला वाटाणा पूर्ण हा भाजून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये ना मी फोडणी मारणार आहे हुरड्याच्या भाजीला। तर त्याच्यासाठी मी पहिली सगळी तयारी वगैरे करून घेतली। तर काय, कसुरी मेथी, मीठ, जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट मस्ट आहे, वाटाणा भाजलेला कांदा, टॅमॅटो आणि खूप सारी कोथिंबीर। कांदे इथे मी 4 मोठ्या साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत, 4 टॅमॅटो घेतलेत। मसाला ग्रेव्ही आपल्याला थोडीशी जास्त बनवायची आहे, त्याच्यामुळे तेल पण आपलं चांगलं तापलेलं आहे। त्याच्यामध्ये घालूया जिरं, मोहरी। जिरं आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर ना मग आपल्याला घालायचा आहे आपला बारीक कट केलेला कांदा। तर मी हे ना वाटाणा भाजेपर्यंत बाकीची तयारी करून घेतली। आलं लसूण मस्ट का म्हटलं माहिती का, जी आलं आणि लसूण आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीरची देठ असतात ना, तर ते घालून पेस्ट बनवते प्रत्येक वेळी। एखादी मिरची असं पेस्ट असते, त्याच्यामुळे मला ना हे भाजी बनवता वेळी आलं लसूण पेस्ट घालायची सवय पण लागलेली आहे। आणि घरच्यांना पण तोंडाला सवय लागली की भाजीत आलं लसूण पेस्टची चव येते, नसली की आवर्जून विचारतात आज आलं लसूण नाही घातलेलं। तर त्याच्यामुळे ना मी एक हा माझा काचेचा डब्बा आहे, तो मी एक फुल भरून ठेवते। मला हा ना 3 ते 4 दिवस मसाले भात नाही बनवला तर जातो, मसाले भात बनवला तर थोडंसं कमी होतं मग। तर इथे कांदा थोडासा ब्राऊन झाला, मग 1 चमचा आलं लसूण घालून घेतली, ते पण छान भाजून घेतली। आणि मग आपल्याला घालायचं आहे बारीक कट केलेला टॅमॅटो। हे सगळं छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। आणि मग चवीनुसार मीठ, तुम्हाला आवडत असतील तर बाकीचे मसाले, गरम मसाला वगैरे घातलात तरी चालेल। मी गरम मसाला वगैरे शक्यतो नाही वापरत, तर त्याच्यामुळे ना इकडे मीठ घालून घेतलं, हळद, लाल तिखट 2 चमचे लाल तिखट घातलेली आहे, आणि कसुरी मेथी एक 2 चमचे होईल एवढी कसुरी मेथी घातली मी, खूप सारी कोथिंबीर। आता हे मसाले ना आपल्याला 5 मिनटं बारीक गॅस करून ना पहिला भाजून घ्यायचे, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं ना परतवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं माहिती आहे का, मसाले पण चांगले भाजले गेले जातात आणि आपली ग्रेव्ही जी आहे ना ती खमंग अशी होते। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त बाकीचे मसाले काही ॲड करण्याची आवश्यकता पडतच नाही, मला तरी लागत नाही। तर असे ना आपली छान अशी ग्रेव्ही ना हॉटेलच्या ग्रेव्हीसारखी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। मग आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये हा आपण भाजून घेतलेला वाटाणा।
बरं, ही भाजी ना कोणत्या पदार्थाबरोबर म्हणजे रोटी, नान किंवा चपाती, भाकरी कशाबरोबर जास्त खायला चांगली लागते, आमच्या घरात तरी आवडते, तर ती म्हणजे ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी. ह्याच्याबरोबर ना हुरड्याची भाजी किंवा भाजलेल्या वाटाण्याची भाजी ना एकदम मस्त लागते. चटणी मी थोडीशी इथं जास्त वापरले, कारण की वाटाणा भाजल्यानंतर गोड लागतो. एरवी पण तुम्ही ट्राय करून ना मुलांना देऊ शकता, असे पण आवडीनं खातात. तर त्याच्यामुळे थोडीशी चटणी मी जास्त बनवली. चला तर पाणी किंचितच आपल्याला घालायचे आहेत मसाले एकजीव होण्यासाठी. भाजी आपल्या बारीक गॅस करून ठेवलेली आहे आणि आता मी करते मस्तपैकी गरमागरम 2 भाकरी. फक्त 2च बनवणार आहे. परात घेतले, पीठ थोडं चाळून घेऊया, कारण की एक 8 ते 10 दिवस झालं मी दळून आणलेलं होतं. त्याच्यामुळे इथं पीठ अगोदर चाळून घेते, म्हणजे ह्याच्यातला मोठा कोंडा वगैरे असेल ना तो निघून जाईल आणि आपली भाकरी छान अशी होईल. तर इथे मी गारच पाणी यूज करणार आहे. भाकरीला मी शक्यतो गरम पाणी यूज करत नाही. माझी बहीण वगैरे गरम पाणीच यूज करत, पण मी नाही करत. मला अशी पण गार पाण्यामध्ये जरी मळलं ना पीठ तरी माझी भाकरी छान येते. तर त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घेते. पाणी लागेल तसं पाणी घालून आपल्याला ना पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. बरं, भाकरी करतावेळी तुम्ही ना कधी असं होते का की तव्याच्या बाहेरच भाकरी जाते? कारण की माझी होते. प्रत्येक वेळी भाकरी टाकताना ना माझी तव्याच्या बाहेर जाते. मला बरेच जण म्हणतात थोडीशी भाकरीची साईज जी आहे ना ती थोडी कमी कर, म्हणजे तव्याच्या बाहेर जात नाही. पण माझ्या हाताला एक सवय लागली, गोळा पण तितकाच आणि भाकरी पण फुल्ल पोळपट भरून. त्याच्यामुळे ना किती जरी मी म्हटलं ना की भाकरी छोटीशी बनवायची म्हणून, तर होतच नाही. तर हा माझा फॉल्ट एक आहे. तर इकडे पहिली भाकरी मला परातीत भाकरी थापटायला येत नाही, आणि जरी थापटली तरी उचलता येत नाही. त्याच्यामुळे मी पोळपटवरतीच भाकरी छान अशी थापून घेते. आणि ह्याची भाकरी पण म्हणजे मी ह्याच्यात फक्त जोंधळं 5 किलो आणि 2 किलो तांदूळ असं मी हे जोंधळ्याची भाकरी आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे. तुम्हाला कशाबरोबर ही भाजी खायला आवडेल मला कमेंट करून सांगा. आणि अजून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. तव्याला थोडंसं जास्त गरम झाला होता, त्याच्यामुळे भाकरीला ना असे फोड आल्यासारखे झाले. तर होतं असं, जे जे भाकरी डेली करतात ना त्यांचं पटापट भाकरी आणि छान होऊन जातात. मी तशी डेली नाही करत, थोडंसं ना आता 2 दिवसानं एकदा अशी भाकरी करायला लागले. तर होतं असं कधी कधी तरी. तर इकडे माझ्याबरोबर ना त्या पिठामध्ये 1 वाटी पिठाचा मला बरोबर तो डब्याचा ना अंदाज आहे. तर त्याच्यामध्ये 2 भाकरी मोठ्या आणि 1 भाकरी छोटी अशी एवढी होईल. तर दुसरी पण भाकरी आपण पटकन करून घेऊया अशा पद्धतीनं. तर कोणत्या कोणत्या पद्धतीनं तुम्ही भाकरी करता माझे तरी विचारू नका. एका हातावर पण करते, 2 हातानं पण करते, मूड असेल तसं. तर अशा पद्धतीनं पण करते, दोन्ही थपाक थपाक. अजून फक्त आवाज माझ्या भाकरी करता जास्त येतं. तर तुमच्याकडे काय आज स्पेशल आहे? आमच्याकडे हीच आहे, हुरड्याची भाजी आणि मस्तपैकी गरमागरम भाकरी. तर या तुम्हाला दाखवते. आपली भाजी परफेक्ट झालेली आहे. 2 भाकरी होईपर्यंत मिडियम गॅसवरती मी ठेवली होती भाजी, पूर्ण पाणी ह्याच्यातलं निघून जाण्यासाठी. पाणी पण छान गेलेलं आहे. आणि आता गरमागरम भाजी आणि भाकरी खाऊया. आमच्याकडे नाश्ता आणि जेवण आज म्हटलात तर हुरड्याची भाजी आणि भाकरीच आहे. खरंच मला पण आवडते, मुलांना पण आवडते, तर त्याच्यामुळे एकच होऊन जाऊ देत. कशा एकदम भन्नाट आयडिया आहे ना. मस्त एक वेळ ट्राय करून बघा माझ्या पद्धतीनं. आवडली तर नक्की कमेंट करून सांगा की भाजी कशी बनली होती तुम्ही तुमच्या पद्धतीनं बनवल्यानंतर. तर अशा पद्धतीनं भाकरी आणि हुरड्याची भाजी खायला या सगळे.